नमस्कार, मी ज्ञानदा कदम, कॅमेरामन प्रशांत माने पुढची एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवणार आहे। ही दृश्य सजावटीची दृश्य आहेत। ही सजावट यावेळची विशेष आहे कारण 22 जानेवारीला तळमजल्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं। बाकी मंदिर त्याचं बांधकाम मात्र शिल्लक होतं, पण आता अख्खं मंदिर पूर्ण झालं आहे। आणि अगदी विशेष म्हणायचं म्हणजे फार सुंदर कोरीव काम आहे संपूर्ण मंदिरामध्ये। त्यामुळे फुलांची कमीत कमी सजावट आणि मंदिराचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य खुलून यावं यासाठी ही विशेष सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे। विविध रंगी फुलं वापरण्यात आली आहेत आणि आपल्याकडे अर्थातच हिंदू धर्मामध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्याला झेंडूची फुलं खूप महत्त्वाची मानली जातात। त्यामुळे झेंडूच्या फुलांचा प्राथमिकतेने उपयोग या सजावटीमध्ये करण्यात आलेला आहे। आणि मंदिराच्या म्हणजे हा सिंह दरवाजा आहे जो आपल्याला समोर दिसतोय। या 32 पायऱ्या ज्या चढायच्या आहेत आणि जायचं आहे सगळ्यांना। तर त्याच्या आजूबाजूला मंदिर जे आहे तर त्याच्यावरती वाल्मिकी रामायणातले विविध प्रसंग कोरण्यात आलेले आहेत आणि या प्रसंगाच्या माध्यमातून संपूर्ण रामायणाचं दर्शन हे लोकांना घडणार आहे, प्रभू श्रीरामांच्या भक्तांना घडणार आहे। आणि या कळसावरती खास लेझर शो सुद्धा दाखवला जाणार आहे। तो लेझर शो असणार आहे सीता स्वयंवराचा। कारण 25 जानेवारीची तारीख किंबहुना या विवाहाची तारीख इथे का निश्चित करण्यात आली या विवाह पंचमीची, कारण प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह यावेळेला झालेला होता। म्हणून याच मुहूर्तावरती हा जो कार्यक्रम आहे हे करण्याचं निश्चित झालेलं आहे। तर ही सुरेख सजावट मंदिराची आणि त्याचबरोबर आणि इथे समोर आपण बघतोय की चंपतराय आहेत आणि त्यांच्यासोबत सगळी सिक्युरिटी आहे। तर चंपतरायजी सगळ्या मंदिर परिसराची पाहणी करता आहेत आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली देखरेखीखाली या मंदिराचं सगळं निर्माण संपन्न झालेलं आहे। तर अजून काही दृश्य खास एक्सक्लुझिव्ह दृश्य अयोध्येतनं प्रभू श्रीरामांच्या मंदिरातनं दाखवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। तुर्तास मी आपली रजा घेते। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।